लाडकी बहीण योजना आज 10 तारीख आहे, 10 जानेवारी आणि आज शनिवार आहे. कोणत्याही विभागाचा आज जी.आर आलेला नाही. आपण सकाळपासून वाट पाहत आहोत, एकही जी.आर आलेला नाही. ही बाब समजून घ्या. आज जे आहे 10 तारीख आहे, आज शनिवार आहे आणि आज कोणताही जी.आर आलेला नाही. खरं तर आज जी.आर यायला पाहिजे होतं, कारण की उद्या 11 तारीख असल्यामुळे उद्या रविवार असणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की नेहमीप्रमाणे सामाजिक व न्याय विभागाचा लाडकी बहीण योजनेचा जी.आर 11 तारखेच्या आत येतो. पण यावेळेस आला का? नाही आला. मागच्या वेळेस आला होता, पण यावेळेस किमान तोही त्या विभागाचा पण जी.आर आलेला नाही. त्यामुळे पहिला त्या विभागाचा येत असतो, सामाजिक न्याय विभागाचा, आणि त्यानंतर मग महिला बालविकास विभागाचा येत असतो. पण यावेळेस तसं घडताना दिसत नाही आहे. त्यामुळे एकंदरीत जे आहे 14 तारखेपूर्वी वितरणाला सुरुवात होणार का? आणि खास करून आता उद्या रविवार असल्यामुळे उद्या तर वितरणाला सुरुवात होणार नाही. ऑब्व्हियसली 12 आणि 13 तारीखच राहिली, त्याच्यानंतर तर मग 14 तारीख येणार आहे. आता तुम्ही नेहमीप्रमाणे पाहत होता की सोशल मीडियावर बॅनर फिरत होते 14 तारखेच्या आत वितरण होईल. आता ते किती त्याच्यामध्ये तथ्यता आहे आता हे तुम्हाला याच्यातनं स्पष्ट दिसतं आहे. कारण आज खरं तर जी.आर येणं अपेक्षित होता, तर तो आलेला नाही. आज दिनांक 10 जानेवारी आहे, आज शनिवार आहे आणि आज सामाजिक व न्याय विभागाद्वारे लाडकी बहीण योजनेचा जी.आर यायला पाहिजे होता, परंतु कोणत्याच विभागाचा जी.आर आज नाही आहे. त्यामुळे आज जे आहे वितरणाचा जर जी.आर नाही आला तर उद्या येणार आहे 11 तारीख, आणि 11 तारखेला आहे कोणता वार? तर रविवार आहे. त्यानंतर 12 आणि 13 हे फक्त 2 दिवस मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, आणि त्याचप्रमाणे घडताना दिसत आहे ही बाब. आणि त्यामुळेच आपल्या चॅनलवर अगदी खात्रीलायक आणि अगदी सटीक तुम्हाला माहिती मिळते. आणि याच्यामुळे बघा की ह्या 14 तारखेच्या म्हणजेच मकर संक्रांत आहे 14 तारखेला, तर याच्या अगोदर ह्या 2 दिवसामध्ये आता किती हालचाली होणार आहेत आता हे पण तुम्हाला जवळपास समजलंच असेल. तर त्यामुळे माझं असं मत आहे की मकर संक्रांत 14 जानेवारीला आहे आणि मकर संक्रांतीपूर्वी वितरण सुरू होणार, अशा प्रकारचे विविध माध्यमातून तुम्हाला अपडेट पण मिळाले असतील. आणि त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींना अपेक्षा पण लागलेली असणार. आणि त्यामुळेच मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं 14 तारखेपूर्वी वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण की सरकारने त्यावर अधिकारिक कोणतीही माहिती दिलेली नाही. ही बाब आपण समजून घेणं गरजेची होती. आणि सोबत किती दिवस राहिलेत आणि त्याच्यामध्ये पण जे आहे बरोबर जर आपण त्याचा अभ्यासात्मक जर विचार केला तर वितरण होण्याची शक्यता फार ही कमी आहे. आणि त्यामुळे एकंदरीत 14 तारखेपूर्वी वितरण होणार का? तर आता त्याचं जवळपास उत्तर हे नाही असंच दिसत आहे. त्यामुळे कुणाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल डाऊट नसावा. आता 12 आणि 13 तारीख म्हणजेच काय? सोमवार आणि मंगळवार ह्या 2 दिवसाला जर वितरण नाही झालं तर आता त्याच्यामध्ये बघा जी.आर येईल आणि वगैरे वगैरे, आणि त्याच्यामध्ये पण 3000 रुपये मिळण्याची जर कोणी जर अपेक्षा पाहत असेल तर त्यांना त्या गोष्टी क्लिअर होतील की तसं घडण्याची शक्यता फार फार कमी आहे. तर याच्यातनं 1-2 गोष्टी इथे क्लिअर व्हायला पाहिजे की पहिला तर डिसेंबरच्या हप्त्याचा जी.आर लवकर आणा. दुसरा मुद्दा, ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत नोव्हेंबरचा 17वा हप्ता मिळाला नाही, त्या लाडक्या बहिणींचा काही तांत्रिक मुद्दा असेल किंवा काही अडचणीस्तव जर का शासनाने त्या हप्त्याला थांबून ठेवला असेल तर तो राहिलेल्या लाडक्या बहिणींना वितरित करा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे KYCचं पोर्टल परत सुरू करा. या व्हिडिओमध्ये बघा आज संध्याकाळपर्यंत जर का वितरणाचा जी.आर, आता ऑब्व्हियसली आता बघा दुपारपर्यंत तर नाही आलेला, त्यामुळे आज वितरणाचा जी.आर येण्याची फार कमी शक्यता आहे. आणि त्यामुळे 12 आणि 13 तारीख याच्यातच आता सर्व चित्र क्लिअर होईल. आणि मी त्याच्या अगोदर तुम्हाला सांगून देतो आहे 12 आणि 13 तारखेला पण वितरण होण्याची शक्यता कुठलीही नाही. 16 तारखेच्या नंतरच वितरण होण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.